everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to study the offsets or ordinates from long chord. In horizontal curve setting, offsets or ordinates from long chord. तर हा कर्व ग्राउंडवरती सेट करण्याच्या दोन मेथड्स आहेत जे आपल्या सिलेबसला आहेत. त्यापैकी पहिली मेथड आहे ऑफसेट्स ऑर ऑर्डिनन्स फ्रॉम लॉंग कॉर्ड. तर जर इथं तुम्ही स्केचमध्ये बघितलं ए बी आणखी बी सी हे दोन टँजंट्स आहेत. T1 आणि T2 या दोन पॉईंटला हे टँजंट पॉईंट्स आहेत बरोबर. T1 D T2 हा लॉंग कॉर्ड आहे. त्यानंतर T1 E T2 ही कर्व लेंथ आहे. त्याचं सेंटर D2E हे डिस्टन्स दॅट इज O0 हा आहे. तर ह्या लॉंग कॉर्डपासून असे व्हर्टिकल ऑफसेट्स आपण असे व्हर्टिकल ऑफसेट्स टाकणार. हे ऑफसेट्स आपल्याला असे काढायचे आहेत, ते आपण कॅल्क्युलेट करणार. त्यासाठी इक्वेशन्स तयार करणार. याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स असतात. So consider AB and BC be two tangents meeting at a point B with a deflection angle phi. तर हा deflection angle phi इथं AB लाईन BC लाईन ह्या मीट होतात. The following data are calculated for setting out curve. कर्व सेट करण्यासाठी आपल्याला हा डाटा पाहिजे, तर तो आपण काढणार. साधारण सिंपल ट्रिग्नॉमेट्री वापरून ही इक्वेशन्स तयार केलेली आहेत. सो द TL इज इक्वल टू दॅट इज टँजंट लेंथ इज इक्वल टू BT1 और BT2 इज इक्वल टू R tan phi by 2. हे आपलं इक्वेशन आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण हे पाहिलेलं आहे कसं आलं ते. नंतर सेकंड टँजंट पॉईंट्स T1 T2 आर कॅल्क्युलेटेड. ही टँजंट लेंथ मिळाल्यानंतर आपण टँजंट पॉईंट कॅल्क्युलेट करा किंवा ग्राउंडवरती आपण डिस्टन्स टाकून मार्क करा. थर्ड स्टेप आहे द लेंथ ऑफ कर्व इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. कर्व लेंथ T1 E T2 इज इक्वल टू पाय R phi by 180. हा फॉर्म्युला आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर पाय R phi साहाय्याने ही कर्व लेंथ कॅल्क्युलेट केली जाते. देन नेक्स्ट पॉइंट 4 द चेनेज T1 अँड T2 आर फाउंड आउट. ह्या T1 पॉईंटचं चेनेज काढायचं आणि T2चं चेनेज काढायचं. कसं काढणार? बीचं चेनेज आपल्याला दिलेलं असतं बरोबर. बीचं चेनेज दिलं असतं, त्यातून टँजंट लेंथ BT1 ही मायनस केली की तुम्हाला T1चं चेनेज मिळतं बरोबर. सो अशा प्रकारे आपण T1चं चेनेज काढणार. तर नेक्स्ट पॉईंट द लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड L इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम L इज इक्वल टू 2R sin phi by 2. तर हे लॉंग कॉर्ड लेंथ T1 D T2 ही लेंथ आपण काढणार या फॉर्म्युलेच्या साइन. हा फॉर्म्युला आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. लेंथ इज इक्वल टँजंट लेंथ लॉंग कॉर्ड इज इक्वल टू 2R sin phi by 2. The next point 6 the long chord is divided into two equal halves, the left half and right half. तर हा जो लॉंग कॉर्ड आहे हा दोन भागामध्ये डिवाइड करायचा बरोबर. T1 D एकदा आणि D T2 एकदा. हिअर द कर्व इज सिमेट्रिकल इन बोथ हाफ्स. तर हा जो कर्व आहे कर्व लेंथ T1 E T2 हा दोन हाफमध्ये डिवाइड होईल या DEच्या या मिड ऑर्डिनेटची साईड. द मिड ऑर्डिनेट O0 इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. हा मिड ऑर्डिनेट DE और O0 हा कसा काढला जातो त्याचं इक्वेशन आपण बघूया. O0 DE इज व्हर्सल साइन ऑफ द कर्व. सो द फॉर्म्युला इज R इन ब्रॅकेट 1 मायनस cos phi by 2. याच्या या फॉर्म्युलेच्या साहाय्याने हे व्हर्सल साईड डिस्टन्स O0 काढलं जाते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. देन B अगेन OE इज इक्वल टू OE. स्केचमध्ये बघायचं OE इज इक्वल टू नथिंग बट R इज द रेडियस बरोबर. सो OD O to D O कुठं आहे तुमचा इथून
ओ टू डी हे डिस्टन्स इज इक्वल टू आर मायनस ओ झिरो. आता ओ झिरोचा फॉर्म्युला आपण इथं घेतलेला आहे. फ्रॉम ट्रँगल ओ टी वन डी, ट्रँगल ओ टी वन डी म्हणजे हा पूर्ण ट्रँगल कन्सिडर केलेला आहे. ओ टी वन डी इथे सिंपल ट्रिग्नॉमेट्री वापरला. ओ टी वन स्क्वेअर, ओ टी वन स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस टी वन डी स्क्वेअर. ओ टी वन स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस टी वन डी स्क्वेअर. सो दिस इज राईट अँगल ट्रायंगल. आर स्क्वेअर इज इक्वल टू आर मायनस ओ झिरोचा स्क्वेअर प्लस एल बाय टूचा स्क्वेअर. इथं आर ओ टी वन इज नथिंग बट आर. ओ डी इज इक्वल टू हे आपण वरतीच बी मध्ये काढलेलं आहे आर मायनस ओ झिरो त्याचा स्क्वेअर प्लस टी वन डी. टी वन डी म्हणजेच काय हाफ ऑफ लॉंग कॉर्ड. सो इट इज एल बाय टू. तर हे इक्वेशन सॉल्व केलं. आर मायनस ओ झिरो इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट आर स्क्वेअर मायनस एल बाय टूचा स्क्वेअर. हे इक्वेशन सॉल्व केलं. परत हे इक्वेशन अजून सॉल्व केलं. आपल्याला ओ झिरो पाहिजे, दॅट इज द मिड ऑर्डिनेट. ओ झिरो इज इक्वल टू आर मायनस अंडर स्क्वेअर रूट आर स्क्वेअर मायनस एल बाय टूचा स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्याने आपण मिड ऑर्डिनेट डीई हा आपण कॅल्क्युलेट करणार. Now you can see the sketch 7. Consider the left half of the long chord. या long chord चा left half आपण consider करणार. The ordinates O1, O2 are calculated. Ordinate O1, O2 हा आपल्याला काढायचा आहे. At distance x1, x2. हे जे ऑर्डिनेट म्हणजेच इथून एक्स डिस्टन्सवर ह्या एक्स डिस्टन्सवर हा ऑर्डिनेट घेतलेला आहे ओ एक्स. अशा प्रकारे एक्स वन डिस्टन्सला इथं काहीतरी ऑर्डिनेट येईल बरोबर, किंवा इकडे घ्या आपण कन्सिडर करू. एक्स वन डिस्टन्सला हा ऑर्डिनेट येईल, एक्स टू डिस्टन्सला इकडे दुसरा ऑर्डिनेट, एक्स थ्री डिस्टन्सला हा ऑर्डिनेट येईल, एक्स फोर डिस्टन्सला असा ऑर्डिनेट. असे हे हॉरिझॉन्टल x1 आणि व्हर्टिकल O1, O2 हे ऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत. त्याचं इक्वेशन्स तयार करणार. फ्रॉम डी टुवर्ड्स द टँजंट पॉईंट T1, या डी पासून T1 पर्यंत ऑफसेट किंवा डी पासून T2 पर्यंत कोणत्याही एका हाफ साईडचे ऑफसेट्स आपण कॅल्क्युलेट करणार. लेट P बी द पॉईंट ॲट डिस्टन्स x फ्रॉम D. P हा पॉईंट आपण कन्सिडर केलेला आहे डिस्टन्स x फ्रॉम D. D पासून x डिस्टन्सवर P हा पॉईंट आपण सिलेक्ट केलेला आहे बरोबर. हा P तुमचा. द P1 इज इक्वल टू OX. P1 हा P1 तुमचा इथं आला. P1 इज इक्वल टू OX डिस्टन्स. द रिक्वायर्ड ऑर्डिनेट आपल्याला OX हे ऑर्डिनेट काढायचं आहे बरोबर. द लाईन P1, P2 इज ऑल्सो ड्रॉन पॅरलल टू द T1, T2. P1, P2 ही लाईन बरोबर. P1, P2 दिस लाईन इज ऑल्सो ड्रॉन पॅरलल टू T1, T2. फ्रॉम ट्रँगल O P1, P2 हा ट्रँगल आपण कन्सिडर केला O P1, P2 म्हणजे हा ट्रँगल आपण कन्सिडर केलेला आहे O P1, P2. त्याच्यामध्ये OP1 स्क्वेअर इज इक्वल टू OP2 स्क्वेअर प्लस P1, P2चा स्क्वेअर. राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर. तो OP1 इज नथिंग बट आर स्क्वेअर. OP2 बरोबर. OP2 इज इक्वल टू आर मायनस ओ झिरो प्लस एक्स त्याचा स्क्वेअर. And the P1, P2 that is nothing but x. So x चा स्क्वेअर. So OP2 is equal to r minus O0 plus x. हे आपल्याला स्केच वरनं समजेल कसं आलं ते बरोबर. सो OX इज इक्वल टू हे आपण सोडवलं इक्वेशन. अंडर स्क्वेअर रूट आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस आर मायनस O0. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन फॉर फाइंडिंग आउट द ऑफसेट OX इन टर्म्स ऑफ एक्स. जसं एक्स चेंज होईल तसं तुमचा OX चेंज होईल, कारण आर इज द कॉन्स्टंट रेडियस,
O0 इज द मिड ऑर्डिनेट कॉन्स्टंट. त्यामुळे एक्स जसा चेंज होईल हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्याच डिस्टन्सला करस्पॉन्डिंग ऑफसेट विल बी चेंज. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन फॉर सेटिंग ए कर्व. The ordinates for the right half are similar to these ordinates for the left hand. So right hand ला जेवढे निम्मे ऑफसेट्स आपण कॅल्क्युलेट करणार सेम ऑफसेट्स राईट साईडला पण वापरणार. तर अशा प्रकारे हे ऑफसेट्स काढून बरोबर लॉंग कॉर्डपासून ऑफसेट्स काढून आपण कर्व सेट करणार. याच्यावरचे प्रॉब्लेम्स ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड कोणत्या पद्धतीने काढले जातात त्याचं इक्वेशन्स आपण तयार केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावरती प्रॉब्लेम्स सॉल्व करायला शिकणार. सो थँक्यू.